ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार स्वामी भक्त हो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. कुरुक्षेत्राचे मैदान जे केवळ दोन सैन्यामधले युद्ध नव्हते, तर ते धर्म आणि अधर्माचे, सत्य आणि असत्याचे महायुद्ध होते. आपण अनेकदा भगवद्गीता अर्जुनाच्या दृष्टिकोनातून पाहतो, पण आज या व्हिडिओमध्ये आपण एका वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकणार आहोत. आज आपण पाहणार आहोत की युद्धाच्या अगदी पहिल्या क्षणी कौरवांचा राजा दुर्योधन याच्या मनात नेमकी काय खळबळ उडाली होती. तो बाहेरून जरी आक्रमक दिसत असला तरी त्याच्या शब्दांमागे लपलेली भीती आणि त्याचे धूर्त राजकारण आज आपण अत्यंत सविस्तरपणे उलगडणार आहोत. विषयात सखोल शिरण्यापूर्वी आपण या स्वामी परिवाराच्या चॅनलचा भाग होण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपला हा आध्यात्मिक वारसा, हा गीता विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच तुमच्या प्रियजनांना शेअर करा. चला तर मग वळूया कुरुक्षेत्राच्या त्या रणभूमीकडे. जेव्हा पांडवांनी चक्रव्यूह रचला होता तेव्हा दुर्योधन आपल्या रथातून उतरून थेट द्रोणाचार्याकडे जातो. तो म्हणतो, पश्येन्ता पांडुपुत्राणाम आचार्य महती च मुम यूढान द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. अर्थ, हे आचार्य, आपल्या या बुद्धिमान शिष्याने म्हणजेच द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाने व्यूहाने उभी केलेली पांडुपुत्राची ही मोठी सेना पहा. दुर्योधन राजा असूनही गुरूंकडे जातो. यात त्याचा आदर नाही तर त्याची अस्वस्थता आहे. त्याला भीती आहे की द्रोणाचार्य पांडवाचे गुरु आहेत. त्यांचे अर्जुनावर पुत्राहून जास्त प्रेम आहे. त्यामुळे युद्धाच्या वेळी द्रोणाचार्य नरमाई तर दाखवणार नाहीत ना, म्हणून तो त्यांना आचार्य म्हणताना प्रत्यक्षात टोमणा मारत आहे. दुर्योधन मुद्दाम द्रुपदपुत्र हा शब्द वापरतो. हे निव्वळ नाव नाही, हा द्रोणाचार्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या अपमानाची आठवण करून देणारा शब्द आहे. द्रुपद हा द्रोणाचार्याचा शत्रू होता आणि दृष्टद्युम्नाचा जन्मच द्रोणाचार्यांना मारण्यासाठी झाला होता. दुर्योधन जणू म्हणतोय, आचार्य बघा, तुमच्याच उदारतेमुळे आज तुमचा काळ तुमच्या समोर उभा आहे. आता तरी तुम्ही कठोर व्हा. दुर्योधनाकडे 11 अक्षौहिणी सैन्य होते, म्हणजेच सुमारे 24 लाख सैनिक, आणि पांडवाकडे फक्त 7 अक्षौहिणी, सुमारे 15 लाख. संख्याबळ कौरवांकडे जास्त असूनही दुर्योधन पांडवाच्या सेनेला महती म्हणजेच विशाल म्हणतो. जेव्हा माणसाचं मन कलुषित असतं आणि तो चुकीच्या बाजूने असतो तेव्हा त्याला शत्रूची ताकद त्याच्या खऱ्या ताकदीपेक्षा दुप्पट मोठी वाटते. ही त्याची इन्सिक्युरिटी म्हणजेच असुरक्षितता आहे. दुर्योधन केवळ सेना पाहून थांबत नाही तर तो प्रत्येक योद्ध्याकडे पाहून द्रोणाचार्याच्या मनात धडकी भरवण्याचा प्रयत्न करतो. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. अर्थ, या सैन्यात मोठे धनुष्य धारण करणारे अनेक शूरवीर आहेत, जे युद्धात भीम आणि अर्जुनासारखे पराक्रमी आहेत. यात सातकी म्हणजेच युयुधान, राजा विराट आणि महारथी राजा द्रुपद यांचा समावेश आहे. दुर्योधन प्रत्येक योद्ध्याची तुलना भीम आणि अर्जुनाशी करतो. का? कारण बालपणापासून त्याने या दोघांचा द्वेष केला होता. त्याला माहीत होते की जर भीमाने गदा फिरवली किंवा अर्जुनाने गांडी उचललं तर त्याचे संपूर्ण सैन्य वाळूच्या किल्ल्यासारखे कोसळेल. दुर्योधनाच्या मनात या दोघांची इतकी दहशत होती की त्याला प्रत्येक पांडव योद्धा हा भीम आणि अर्जुनासारखाच महाभयंकर वाटत होता. दुर्योधनाकडे स्वतःकडे कर्ण होता, भीष्म होते, अश्वत्थामा होता, पण तो त्यांच्या नावाचा जयघोष करण्याऐवजी शत्रूंच्या नावाची यादी वाचतोय. मानसशास्त्र सांगते की युद्धाच्या सुरुवातीला जो शत्रूच्या ताकदीचे गुणगान गातो तो मानसिकरित्या आधीच पराभूत झालेला असतो. स्वामी समर्थ नेहमी एक वाक्य सांगतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण दुर्योधनाकडे ही खात्री नव्हती. का? कारण त्याने ईश्वराला म्हणजेच श्रीकृष्णाला सोडले होते आणि केवळ ईश्वराची नारायणी सेना निवडली होती. ज्याच्या पाठीशी ईश्वर नाही त्याच्याकडे कितीही मोठी संपत्ती किंवा सैन्य असले तरी त्याच्या मनात कधीच शांती नांदू शकत नाही. दुर्योधनाची हीच अस्वस्थता या श्लोकातून स्पष्ट होते. या श्लोकाकडे पाहताना आपल्याला लक्षात येते की दुर्योधन हा केवळ एक राजा नव्हता, तर तो आपल्या सर्वांच्या मनातील अहंकाराचे प्रतीक आहे. अर्जुनाने भगवंताला आपले सारथी बनवले म्हणून तो शांत होता. दुर्योधनाने स्वतःला सर्वश्रेष्ठ मानले म्हणून तो संभ्रमात होता. दुर्योधनाला पांडवाच्या सैन्यात केवळ शत्रू दिसत होते, पण अर्जुनाला तिथे आपले नातेवाईक दिसत होते.
दुर्योधनाची दृष्टी द्वेषाची होती, म्हणून त्याला सगळीकडे भीती वाटत होती. मित्रांनो, भगवद्गीतेचे हे पहिले श्लोक आपल्याला हेच शिकवतात की आयुष्याच्या कोणत्याही युद्धात जर तुमचे मन शुद्ध नसेल आणि तुमचे कर्म नीतीला धरून नसतील तर तुमच्याकडे असलेले बाहुबल तुम्हाला वाचवू शकत नाही. दुर्योधनाकडे सर्व काही होते, पण त्याच्याकडे चित्तशुद्धी नव्हती. आपल्या स्वामी परिवाराच्या माध्यमातून आपल्याला हेच शिकायचे आहे की संकटे कितीही मोठी असोत, जर स्वामींना आणि धर्माला धरून राहिलो तर विजय आपलाच आहे. श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण.